नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संकष्टी चतुर्दशी आणि या दिवशी तुम्हाला विधीनुसार गणेशाची पूजा करायची असते। त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला मोदक, दुर्वा आणि फूल अर्पण करायचं असतं। त्यामुळे तुमची इच्छित तुम्हाला फलप्राप्ती होत असते, तुमची अडलेली सर्व कामं होत असतात आणि तुमचं जर लग्न ठरत नसेल तर तुमचं लग्न ठरण्यासाठी काही उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुमची मुलं अभ्यासामध्ये खूप कमकुवत आहेत, कोणती एक्झाम देत आहे, तर त्यासाठी देखील उपाय या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गणेश चालिसाचं पाठ केल्यानंतर आपल्या जीवनातील जे काही दुःख दरिद्र आहे त्याचं निवारण होत असतं। कारण गणपती बाप्पा हे जसे बुद्धीचे देवता आहेत तसे ते समृद्धी देखील देत असतात। त्यांचं आपल्या जीवनातील जे काही संकटे आहेत ते दूर करत असतात। त्यामुळे गणपती बाप्पांचं स्थान हे प्रथम आहे। आपण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांचं पूजन हे अगोदर करत असतो। त्यामुळे गणपती बाप्पांचा जर आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या जीवनातील सगळे दुःख दरिद्र संपत असतात। त्यामुळे माता लक्ष्मी यांनी सुद्धा गणपती बाप्पांना ते स्थान प्रथम दिले आहे। त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा पाठ करून आपण आपल्या जीवनातील दुःख दरिद्र संपवू शकतो। तर गणेशाची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्यांना खुश करण्यासाठी या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत। आपल्याला आपलं इच्छित फलप्राप्ती भेटण्यासाठी आपल्याला त्यांना खुश करायचं आहे किंवा आपल्याला इच्छित आपला जीवनसाथी प्राप्त करण्यासाठी देखील असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिला उपाय असा आहे की तुम्हाला गणपती बाप्पांना मोदक द्यायचा आहे। मोदक नसेल जमणार बनवायला तर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य देखील त्यांना दाखवू शकता। त्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी दुर्वा ही गणपती बाप्पांना वाहायचीच आहे। दुर्वा वाहिल्याने गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न होत असतात आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। त्यानंतर असा एक उपाय आहे की तुम्हाला रात्री एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। त्या तुकड्यावरती तुम्हाला कपूर ठेवायचा आहे आणि तो कपूर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर मंदिराच्या इथे तुम्हाला जाळायचा आहे आणि त्या जाळल्यानंतर त्या कपुराची जी काजळी असते त्या खोबऱ्याला लागलेली ती तुम्हाला तुमच्या मुलांना लावायची आहे। त्यामुळे तुमची मुलं ही अभ्यासात प्रगती करतात किंवा कोणती एक्झाम देत असतील तर त्यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती राहणार आहे आणि त्यांची एक्झाममध्ये त्यांच्या मेहनतीला यश हे भेटणार आहे। कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि ज्या पण मुलांच्या डोक्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो ना त्या मुलांना त्यांच्या मेहनतीबरोबर नशिबाची साथ देखील बाप्पांमुळे लाभत असते आणि त्यांचं जीवन अगदी सुखी होत असतं। त्यांना जीवनामध्ये कुठले संकटे येत नाहीत किंवा त्यांची प्रत्येक परीक्षा असेल ती अगदी सफलतापूर्वक पूर्ण होत असते। त्यानंतर तुम्हाला जर लग्न होण्यासाठी जर उशीर होत असेल किंवा तुम्हाला तुमचा आवडीचा जर जीवनसाथी तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला 5 हळकुंड्या घ्यायच्या आहेत आणि ही हळकुंड तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची आहेत आणि तुम्हाला इच्छित असं आपला जीवनसाथी भेटावा म्हणून त्यांना वर मागायचं आहे किंवा तुम्ही त्यांच्या मंदिरामध्ये सुद्धा त्यांच्या चरणावरती ही 5 हळकुंडे तुम्हाला व्हायची आहेत आणि तुमची इच्छा त्यांना सांगायची आहे। यामुळे तुमचं लग्न ठरायला जर उशीर होत असेल, तुम्हाला चांगला मुलगा किंवा मुलगी जर लग्नासाठी सापडत नसेल तर काहीतरी अडचण आहे म्हणून तुमच्या पत्रिकेमध्ये सापडत नसेल तर यामुळे हळकुंड त्यांच्या चरणावरती वाहिल्याने तुमच्या पत्रिकेतील दोषसुद्धा जात असतात आणि तुमचे सगळे ग्रहमान व्यवस्थित चालू लागतात आणि तुमचं लग्न लवकरात लवकर ठरू शकतं। तर हा एक उपाय शास्त्रामध्ये देखील सांगितलेला आहे की लग्न होण्यासाठी जर उशीर होत असेल तर 5 हळकुंड गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत। या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा रात्री गणपती बाप्पांना अभिषेक तुम्हाला घालायचा आहे आणि तुमच्या जर घरात लहान मुलं असतील, अभ्यासू मुलं असतील तर त्यांना अथर्वशीर्ष बोलायला द्या किंवा मोबाईलवरती लावून ऐकायला जरी दिलं देवाच्या पुढे बसून तरी खूप आहे। यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला ओम गणपते नमः किंवा जो कोणता तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। त्यांना रात्री नैवेद्य, परिपूर्ण नैवेद्य तुम्हाला या रात्री द्यायचा आहे। अशी गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करायची आहे। रात्री त्यांची आरती तुम्हाला करायची आहे आणि रात्री चंद्राचं दर्शन हे तुम्हाला करायचं आहे।
या दिवशी चंद्राचं दर्शन करणं हे खूप लाभदायक असतं आणि आपल्या खूप फायद्याचं ठरत असतं. त्यामुळे आपली हर एक मनोकामना पूर्ण होत असते. आपण जी दिवसभर गणपती बाप्पांसाठी जी पूजा अर्चना केलेली आहे त्याचं फळ आपल्याला निश्चित स्वरूपात भेटत असतं. त्यामुळे आजच्या दिवशी चंद्रोदयाचं दर्शन तुम्हाला करायचं आहे. तर असा उपाय खोबरं आणि कपूरचा आज तुम्हाला करायचा आहे. हा नक्की उपाय करून बघा आणि याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.